नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. शहाजीराजे प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले तरीही ग्रहणकाळ संपला नाही. मोहम्मद आदिलशहाने शहाजीराजांना कैदेतून मुक्त केलं, पण त्यांना हुकूम केला की आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचे, बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही. अतिशय धूर्तपणानं आणि सावधपणानं शहानं हा हुकूम दिला. म्हणजे शहाजीराजांना त्यानं विजापुरात स्थानबद्ध केलं. याचा परिणाम शिवाजीराजांच्या उद्योगांवर आपोआप झाला. शहानं या मार्गानं शिवाजीराजांना धाकच दाखविला की बघ, तुझा बाप मुक्त असला तरीही विजापुरात तो आमच्याच पंजाखाली आहे. जर तू सह्याद्रीच्या पहाडात गडबड करशील तर अजूनही तुझ्या बापाचे प्राण जातील, याद राख. धूर्त शहाने शिवाजीराजांच्या हालचाली साखळबंद करून टाकल्या. पण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता. ते एक तुफान होतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला विजेचे पंख होते. राजांचं भीमा नदीच्या उत्तरेकडे थेट दिल्लीपर्यंत लक्ष होतं. आज ना उद्या, पण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवर नक्कीच चढाई करायची आहे, हे लक्षात घेऊन महाराज वागत होते. भीमेच्या उत्तरेला थेट काश्मीरपर्यंत शहाजहानचं मोगली साम्राज्य होतं. तसंच केव्हातरी सह्याद्री ओलांडून मावळतीला असलेल्या कोकणपट्टीवर आपल्याला उतरायचंय आहे आणि कोकणचा समुद्र आपल्या उंजळीत घ्यायचाय, ही महत्त्वाकांक्षा त्यांची होतीच. कोकणात सत्ता विजापूरकरांची होती, पण त्यातही सिद्धीनं आपली जबरदस्त सत्ता जंजिऱ्याच्या सागरी किल्ल्यावर थाटली होती. एखाद्या बेटावर आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलूम गाजवत होते. एकूण अवघं कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी मगरीशी झुंज देण्याइतकं अवघड काम होतं, अशक्यप्राय. महाराजांची सावध महत्त्वाकांक्षा सह्याद्रीवरून पश्चिम पायथ्याशी पसरलेल्या कोकणावरती डोकावून फिरत होती. झडप घालायची होती, पण शहाजीराजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहेत, तोपर्यंत काहीही करता येत नाही, याची जाणीव त्यांना होती. गप्प बसवत नव्हतं, पण काहीच करता येत नव्हतं. पण आपल्याच लहानग्या स्वराज्याचं बळ ते वाढवीत होते. पायदळ, घोडदळ, हेरखातं, परराष्ट्र वकील खातं, जमीन महसूल, रयतेच्या अडीअडचणी इत्यादीत ते अविश्रांत गुंतले होते. हेरगिरी करणारं नजरबाज खातं बहिरी ससाण्यासारखं स्वराज्याभोवती शत्रूंच्या मुलखात भिरभिरत होतं. नानाजी विश्वासराव दिघे, बहिर्जी नाईक, जाधव आणि असेच चतुर हेर त्यात होते. पुढे सुंदरजी प्रभूजी आणि वल्लभदास या नावाचे 2 चतुर गुजराती हेरागिरीसाठी महाराजांना गवसले. निवडून आणि पारखून महाराज माणसं मिळवत होते, घडवत होते. यात जातीधर्माचं बंधन नव्हतं. सामान्य माणसातून असामान्य माणसं घडविण्याचा हा शिवप्रकल्प होता. अत्रे, बोकील, पिंगळे, आविरकर, राजोपाध्ये, हणमंते, पत्की अन अशाच कुळकर्ण करीत खडेरघाशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी अन पळीपंचपात्री घेऊन गावोगाव श्राद्धपक्षाची पिंड पाडणाऱ्या वा लग्नमुंजीचं मंगलाष्टक तारस्वरात ओरडत हिंडणाऱ्या, पण तल्लख बुद्धी, काळजात हिंमत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवडक भटाभिक्षुकांचे गुण अचूक हेरून त्यांनाही राजकारणाच्या आणि रणांगणाच्या आखाड्यात उतरविणारे महाराज अठरापगड अवघ्या मराठी जातीजमातीलाही आपल्या हृदयाशी धरीत होते. स्वराज्याच्या कामाला गुंफीत होते. हे राज्य एक आहे, आम्ही सारे एक आहोत अन श्रीच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आम्ही वैभवशाली करणार. प्रतिपदचंद्रलेखव आहोत ही गगनालाही ठेंगणी बनविणारी महत्त्वाकांक्षा धरीत होती. महाराजांचा पहिला पायदळ सेनापती होता नूरखानबेग, सरनोबत बहिर्जी नाईक, जाधव हा रामोशी होता. 96 कुळीच्या मराठ्यापासून ते चंद्रपूर गोंडवनातील उघड्या वाघड्या गोंडापर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्याद्रीच्या भोवती महाराज मांडीत होते. त्यांना अवघ्या मराठी यांचे गोमटे करावयाचे होते. त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडला होता. शहाजीराजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्याद्रीच्या शिखरापाशीच थबकले होते, खोळंबले होते. कोकणात डोकावून बघत होते.
त्यांना कोकणचं वैभव दिसत होतं अन गरीब रयतेचे हालही दिसत होते. कोकणात आंबा पिकत होता, रस गळत होता. कोकणचा दर्या राजा झिम्मा खेळत होता. शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता, तरीही जगत होता. हबशांच्या अन फिरंग्यांच्या अत्याचाराचे फटके खात होता, तरीही नवी आशेची स्वप्न पाहत दुःख उशाखाली झाकून झोपत होता. कोकणातल्या त्या आगरी, कुणबी, कोळी, भंडारी, मालवणी अन गावकर मंडळींना पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यास काय? अन याच काळात महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली. सुख, दुःख, अपमान, अत्याचार आणि आशेचे किरणही हेरले. समिंदर हेरला, किनारा हेरला, लबाड हेरले, वैरी हेरले, इमानी अन कष्टाळूही हेरले. महाराजांची झेप पडणार होती कोकणपट्टीवर उद्या परवा. ते अवलंबून होतं शहाजीराजांच्या पुढच्या परिस्थितीवर. पण याच काळात महाराजांचं बळ त्यांच्या तळहाताएवढ्या स्वराज्यात सुपाएवढं वाढत चाललं होतं. पण नियती मोठी द्वाड. एका बाजूनी पंखात बळ वाढवीत होती, तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखावर भयंकर आघात करीत होती. याच काळात जगद्गुरू तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले.